भीषण तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने प्रथम समोर असलेल्या वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरोने रस्त्याचा कठडा तोडला आणि समोरून येणाऱ्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडक दिली. या भीषण धडकेत कारमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटोदा करजखेडा परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी बोलेरो गाडी लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. मद्यधुंद अवस्थेतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात होंडा सिटी कारमधील जीवन वसंत पाटील वय 70 यांचा मृत्यू झाला, तर नित्यानंद मोहन बुके वय 35, मोहन बुके वय 55, अर्जुन पटुळे वय 55 आणि आणखी एक अनोळखी पुरुष अंदाजे वय 40 असे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.